नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी TET परीक्षा 2024 आयोजित केलेली आहे। त्याची आवेदनपत्र भरण्याची तारीख संपलेली आहे, पेमेंट करायची तारीख बाकी आहे। ज्या उमेदवारांचे आवेदनपत्र भरलेले आहेत परंतु पेमेंट झालेले नाही आहे तांत्रिक अडचणीमुळे, त्या उमेदवारांनी पेमेंट करून घ्यावे। तसेच काही उमेदवारांच्या मनात काही शंका आहेत, संभ्रम आहेत, ते दूर करण्यासाठी हा व्हिडिओ आहे। जरा व्हिडिओ लेट झालेला आहे, त्याबद्दल सर्वांची दिलगिरी व्यक्त करते। ज्या उमेदवारांनी माध्यम हिंदी इंग्रजीचे भरलेले आहेत आणि त्या उमेदवारांना असं वाटतं की आपल्याला परीक्षा कुठल्या माध्यमातून पेपर येईल किंवा आपल्याला ते कन्सिडर माध्यम करतात की नाही पुढे टेटला, तर यासाठी हा स्पेशल व्हिडिओ आहे। पहिला 1 ते 5 साठी स्पष्ट करते। ज्यांचे माध्यम मराठी इंग्रजी हिंदी बंगाली कन्नड उर्दू तेलुगू गुजराती सिंधी ह्या माध्यमासाठी बऱ्याच उमेदवारांनी परीक्षेसाठी फॉर्म भरलेले आहेत। तर पहिला माध्यम आहे मराठी। तर ज्याने मराठीमधून फॉर्म भरलेला आहे, आवेदनपत्र भरलेलं आहे, त्याचं भाषा पहिली मराठी असणार आहे, दुसरी भाषा असणार आहे इंग्रजी। तर त्यांचे इतर 3 विषय जे प्रश्न येतील ते इंग्रजी आणि मराठी भाषेतून येतील। तुम्ही भाषांमध्ये तुम्हाला प्रश्न डिस्प्ले होते तुमच्या समोर। ज्यांचं माध्यम इंग्रजी आहे त्यांना पहिली भाषा इंग्रजी येणार, दुसरी भाषा मराठी येणार आणि उरलेले 3 विषय 1 ते 5 म्हणजे परिसर अभ्यास मानसशास्त्र म्हणा आणि गणित, ह्या 3 विषयांचे प्रश्न तुमच्या पुढे मराठी आणि इंग्रजी भाषेतून दिसणार आहेत। बऱ्याच उमेदवारांचा मोठा प्रश्न असा आहे की आम्ही माध्यम हिंदी निवडले आणि आम्हाला पहिली भाषा आमची हिंदी आहे, दुसरी भाषा मराठी किंवा इंग्रजी आहे, मराठी धरून चाला किंवा इंग्रजी धरून चाला, तर आम्हाला 3 विषयांचे पेपर कुठल्या म्हणजे जे प्रश्न आहेत 3 विषयांचे ते कुठल्या भाषेमध्ये दिसणार आहे। तर तुम्हाला मित्रांनो ते 3 विषयांचे पेपर इंग्रजी आणि मराठी भाषेतून दिसणार आहेत। त्याच्यामुळे जर तुम्ही माध्यम हिंदी निवडलं तर तुमची पहिली भाषा असणार आहे हिंदी, दुसरी भाषा असणार आहे इंग्रजी किंवा मराठी जी तुम्ही भरलेली असणार ती, आणि इतर जे 3 विषय आहेत परिसर अभ्यास मानसशास्त्र आणि गणित, हे तुम्हाला ह्या 3 विषयांचे प्रश्न तुम्हाला इंग्रजी आणि मराठी भाषेतून दिसणार आहेत। तसंच मराठी इंग्रजी हिंदी बंगाली कन्नड तेलुगू गुजराती सिंधी हे जेवढे माध्यम आहेत तुमचे, ह्या भाषेचे माध्यम तुमचे जे आहेत, तर तुमची पहिली भाषा तुमची तीच असणार आहे जी तुम्ही माध्यम निवडलेले आहेत। दुसरी भाषा तुम्हाला कुठली असणार आहे तर इंग्रजी किंवा मराठी असणार आहे, ह्या तुमच्या दुसऱ्या भाषा असणार आहेत, सेम असणार आहे सर्वांना। तर तुमची पहिली भाषा तुमचं जो माध्यम असेल ती पहिली तुमची भाषा असणार आहे आणि उरलेले इतर विषय असणार आहेत मानसशास्त्र परिसर अभ्यास गणित, हे तुम्हाला इंग्रजी व मराठी भाषेतून दिसणार आहेत। शेवटी एकच आहे की उर्दू मीडियमसाठी ज्याने मीडियम उर्दू निवडलाय तर त्यांची पहिली भाषा उर्दू असणार आहे, दुसरी भाषा इंग्रजी किंवा मराठी असणार आहे आणि इतर विषय जे मानसशास्त्र म्हणा परिसर अभ्यास म्हणा आणि गणित म्हणा हे तुम्हाला उर्दू आणि इंग्रजी भाषेतून दिसणार आहेत। पुन्हा एकदा सांगते, ज्यांचं मीडियम उर्दू आहे त्यांना पहिला पेपर उर्दू मीडियमचा येईल पहिली भाषा, दुसरी भाषा इंग्रजी किंवा मराठीमधून येईल आणि उरलेले 3 विषय हे उर्दू आणि इंग्रजीमधून येतील। ज्या उमेदवारांनी हिंदी माध्यम निवडले, म्हणजे माध्यम कोणतंही तुम्ही निवडा, हिंदी निवडा बंगाली निवडा कन्नड तेलुगू गुजराती उर्दू सिंधी, हे जे कोणतेही माध्यम असतील तर माध्यमाचा विचार टेट परीक्षेसाठी विचार केला जाणार नाही। जर तुम्ही हिंदीमधून TET दिली असेल हिंदी माध्यमातून तर त्याचा कोणताही परिणाम तुम्हाला टेट परीक्षेवर होणार नाही। ही TET ही फक्त पात्रता परीक्षा आहे, तुम्ही फक्त ह्या एक्झामला पात्र व्हा म्हणून। आणि सेम असंच पूर्णपणे 6 ते 8 ला असणार आहे, फक्त विषय बदलतो। परिसर अभ्यास जो विषय आहे तिथे सोशल सायन्स म्हणजे सामाजिक शास्त्र येतो, बाकी तसं स्ट्रक्चर आहे पूर्णपणे माध्यमाचं भाषेचं। समजलं? आता राहिला प्रश्न, खूप मुलांना संभ्रम आहे, तर त्या संभ्रम दूर करण्यासाठी युवाशाही टेलिग्राम चॅनेलवर मी ते 2 पेजेस मला परीक्षा परिषदेने दिलेले आहेत, जे मला आत्ताच दिलेत 1-2 दिवसाखाली,
ते तुम्हाला अपलोड करते आणि ह्या व्हिडिओच्या ह्याच्यामध्ये सुद्धा डिस्प्ले करते. मित्रांनो, ह्या TET परीक्षेला बऱ्याच जणांनी फॉर्म भरलेला आहे. तर जे नवीन उमेदवार आहेत किंवा जे जुने आहेत, जे लागलेले नाही आहेत, अशा उमेदवारांना युवाशाहीमार्फत एकच सांगणं आहे की जास्तीत जास्त संख्येने TET परीक्षा पात्र व्हा. फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात तिसरी डेट होण्याची शक्यता आहे. 99 काय पुढे असेल ते लावा, पण 99% तर तिसरी डेट फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात होणार आहे. त्या कारणाने बऱ्याच उमेदवारांनी TET परीक्षा आणि येणारी CTET परीक्षासुद्धा आलेली आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या CTET परीक्षेचे फॉर्म भरण्याची तारीख, आवेदनपत्र भरण्याची तारीख अजूनही आहे. 10 ऑक्टोबर काय ते 15 ऑक्टोबर आहे त्याची तारीख मुदत. तर ते सुद्धा फॉर्म भरा, लवकरात लवकर भरा. कारण की बऱ्याच उमेदवारांना, तर मी तर माझी कोकणची आहे, बऱ्याच उमेदवारांना कोकणातल्या मुलांना असं वाटत होतं की शिक्षक भरती होत नाही आहे, परंतु शिक्षक भरती चालू झालेली आहे. तुम्ही सर्वजण पाहत आहात. तर जास्तीत जास्त संख्येने TET आणि CTET परीक्षा पात्र होण्याचा प्रयत्न करा आणि जे तुमचं स्वप्न होतं DEDला जाऊन तुम्ही बघितलेलं शिक्षक होण्याचं, ते पूर्ण करायचा प्रयत्न करा. धन्यवाद. आणि युवाशाहीमार्फत सर्वांना TET आणि CTET परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.